केलाय, मला शिक्षा द्या साहेब. मी एका माणसाला चाकू मारलाय साहेब. मला शिक्षा द्या साहेब, मला शिक्षा द्या साहेब. माझ्या नवऱ्याला सोडा, मी गुन्हेगार आहे. साहेब, माझा नवरा निर्दोष आहे, मी गुन्हेगार आहे, मला शिक्षा देताना सोडून द्या. लतिका देशमुख, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आरोपीला चाकू मारला. तो कोण आहे? ज्यानं तुमचं अपहरण केलं त्या व्यक्तीचं नाव सांगा कोर्टाला. कोर्टालाही कळू द्या, म्हणजे कोर्ट पुढच्या तपासाचे आदेश देतील पोलिसांना. साहेब, ती व्यक्ती आहे ॲडव्होकेट युगंधर प्रताप. काय? ॲडव्होकेट युगंधर प्रताप? अहो, तुम्ही ज्या माणसावर आरोप लावताय तो एक नावाजलेला वकील आहे. त्याची ख्याती व कीर्ती सर्वश्रुत आहे. आजपर्यंत त्याच्या चारित्र्यावर कुठलाही कसलाही डाग लागलेला नाही. साहेब, आमच्या सगळ्यांपेक्षा तुमचा अनुभव लय मोठा आहे. गुन्हेगार चेहऱ्यानं कधीच गुन्हेगार वाटत नाही. वरवर साधी भोळी दिसणारी माणसं आतनं लई शातीर असू शकतात, लय लय भयंकर असू शकतात. ती सूड घ्यायला कुठल्याही थराला जाऊ शकतात. समाजात चांगला माणूस म्हणून वावरत असली तरी त्यांचा हात राक्षस दडलेला असतो, जो सगळ्यांना माहीत नसतो, काहीच लोकांना माहीत असतो. मी पोलिसांना आदेश देतो, लतिका देशमुख जे म्हणतायत त्याची शहानिशा करावी. जिच्या अपहरणाचा आणि खुनाचा आरोप गोपाळवरती लावण्यात आला, आम्हाला त्या वकिलाच्या फार्म हाऊसवर जायचं. आपली भेट होत राहील आता पोलीस चौकशीसाठी. चला येतो. चला सुधाकर, आम्ही त्या दिवशी फार्म हाऊसवर आलो होतो तेव्हा तुमचं दर्शन झालं नाही, वाईट वाटलं फार. हा, माहिती आहे मला, तुम्ही आला होतात, पण तुमच्यापर्यंत नाही पोहोचता आलं मला साहेब. कारण युगंधरनं माझे हात पाय तोंड बांधून मला बेड खाली लपवून ठेवलं होतं. लय विचित्र माणूस होता तो साहेब. सगळा विचित्रपणा बाहेर येईल, खात्री बाळगा. गोविंदा नाही, गोपाळ आला. गोपाळ आला. लय मोठे दिवा लावून नाही का आला तो? अरे तेव्हा ओळा बोलली म्हातारी मध्ये. कोण बोलला रे? मंगे बोलतोय बघ की. मी कधी बोललो? ए आजी, अगं काय बोलतीस हे? अगं आपला गोपाळ आपल्या गावचा देव माणूस सुटून आलाय. आप्पा, मला खात्री होती बर का आपला गोपाळ नक्कीच सुटणार. आणि मी तसं पोरांना पण बोललो होतो. कवा बोलले? हो? अरे तुम्ही प्याला होता, प्याल्यावर तुम्हाला काय सूद असती का नाही? बोललो होतो. ते कुठं काढता येतं सरपंच? ऐका की आता गोपाळ सुटून आलाय आपला. तुम्ही याचा सत्कार केला पाहिजे ग्रामपंचायतीच्या वतीनं गोपाळचा.
जरा ऍज अ सरपंच मनावर घ्या जरा. ते आपल्या साताऱ्याचे कोण रे फेमस पेंटर? धनराज पेंटर. हा 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 जगताप आर्ट. नाही अरे नाही, अरे धनराज जगताप आर्ट. धनराज जगताप त्यांच्याकडे जाऊन बॅनर छापा. ऍज अ सरपंच अरे आत्ता जातो आणि गोपाळची अशी तयारी करतो सत्काराची. नाना गाडी काढा, साताऱ्याला जायचं आपल्या गोपाळचं फ्लॅक्स करायला. गोपाळचं फ्लॅक्स करा एकदम मोठ्याच्या मोठं. गोपाळ तू बघतच राहा फक्त. तुझा असं जंगी स्वागत आणि सत्कार करतो का नाही बघा जरा फक्त तू आता. हा सत्कार तर झालाच पाहिजे. शेवटी हिमंतरावचा पोरगा घरी आलाच, ते बी जामकरच्या नाकावर टिचून. मग काय स्वतःची केस स्वतः लाडला आणि निर्दोष सुटला. अरे शेवटी एका पैलवानाचं रक्त आहे त्याच्यात. शेवटी शेवटपर्यंत लाडलाच की हो, हा? वा वा वा. काढा गाडवावरनं वरत काढा त्याची आणि चपल्यांच्या हारगाळ्यात घाला आणि खेटराने पूजा करा. अगं आजे तुला कधी कोणाचं चांगलं झालेलं बघवतं का नाही? कसं बघवल दिसतो कुठं आजीला. ए, कोण आहे रे तो? सदा बसवला त्याचा लवकर. हे म्हातारे आता शांत बस की जरा. किती दिवसांनी घरी आलाय पोरगा. ए चला आत चला चला. अहो थांबा थांबा, तुम्ही समजा इथं थांबा, मी आलेच. आता कुठं चालली? तिचं काहीतरी असतंच बाबा. खायला आणायला गेली वाटतं काहीतरी. काय आणलं रे पण? लाडू. लाडू शिव्या देतो का? अरे लाडू लाडू कोण लाडू? जिलेबी. गोपाळ ये. अरे पूजाचं ताट आणलंय तिनं.